भारतीय जनता पार्टीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांचा सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आला। त्यांच्या आगमनाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाला। राम सातपुते यांनी सोलापुरातील विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर पूर्व भागातील प्रमुख असलेल्या कन्ना चौक येथील विठ्ठलराव कन्ना यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी राम सातपुते आले होते। श्री प्रतिष्ठानचे प्रमुख संस्थापक श्रीनिवास संगा यांनी त्यांचा पुष्पहार घालून स्वागत केलं। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यानंतर श्रीनिवास भाऊ संगा यांनी भाजपाच्या राम सातपुते यांना सोलापूर जिल्ह्यातून 3 लाखाहून अधिक मताधिक्याने ते निवडून येणार आहेत। तसेच मध्य विधानसभा मतदारसंघातून 50,000हून अधिक मतांची आघाडी श्री प्रतिष्ठान व भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येईल असा आश्वासित केलं। रामभाऊ सातपुते यांचा सोलापूरला खासदार म्हणून उमेदवारी जाहीर डिक्लेअर झाली आहे। हिंदुत्ववादी चे हे नेते आहेत। हिंदुत्वाला भगवा आतंकवादी म्हणून डिक्लेअर केलेल्या या काँग्रेस पक्षाचा आम्ही निषेध करतो व आम्हाला खरं हिंदुत्वाचे काम करणारे राम सातपुते हे आम्हाला भेटलेले आहेत व मागील 15 वर्षात प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात महापालिका असतील, रोडचे रस्त्याचे कामं असतील, अनेक कामं रगडलेले आहेत। आम्हाला राम सातपुते यांच्या स्वरूपानं सोलापूरच्या विकासासाठी एकदम योग्य उमेदवार भेटलेले आहेत व तळागाळातील ऊसतोडी कामगाराचे पुत्र व अशा व्यक्तींना उमेदवारी देऊन तळागाळातल्या कार्यकर्ताही एक खासदार बनू शकतो, आमदार बनू शकतो असा एकमेव पक्ष तो भारतीय जनता पार्टी आहे। घराणाशाही हा फक्त काँग्रेसमध्ये आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्यांना निवडून देणारा हा पक्ष एकमेव पक्ष असा भाजप पक्ष आहे व रामभाऊ सातपुते यांना आम्ही 3 लाख मतांना विजयी होतील। पूर्व भागात आम्ही श्री प्रतिष्ठानच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने 50,000च्या मताधिक्यानं लीड देऊ व भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा असतो, काम काय केला जातो हे आम्ही रामभाऊ सातपुते यांच्या स्वरूपानं आपल्याला दिसून येईल।